शेवटच्या महिन्यामध्ये मात्र मी सर्वात जास्त प्राधान्य दिलं ते अजितदादाचा 28 जानेवारीला झालेला विमानाचा अपघात. त्याच्यामध्ये माझी मागणी काय होती की CCTV फुटेज भेटलं पाहिजे. दादा विमानात बसताना त्यांच्यासोबत कोण कोण होतं हे महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. आणि दादाच्या विमानाच्या अपघाताच्या बाबतीत जर आम्हाला शंका येत असेल तर त्याचं निराकरण सरकारने केलं पाहिजे. त्यासाठी स्थगनचा प्रस्ताव विरोधी पक्षाने दिल्यानंतर ती चर्चा सभागृहात लागावी म्हणून सातत्यानं माझा हट्ट असेल. सभापतींनी ऐकलं नाही तर मी तुमच्यासारख्या मीडियासमोर येऊन कॅमेऱ्याच्या समोर बोलायचो. आणि हे होत असताना अचानक ज्यावेळेस झिशान सिद्दीकींचं नाव पुढं आलं त्यावेळेस मला वाटलं माझी चूक काय आहे. म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्ही एकदा विचारा ना. आज अजितदादा असते तर त्यांनी विश्वासात घेतलं असतं आणि हे म्हटलं असतं की तुला आता एकदा आमदार केलं, तुला तुझ्या कर्तृत्वाला सिद्ध करता आलं नाही किंवा एखादी विधानसभेला तुला बांधता आली नाही, आता दुसऱ्यांदा आमदार व्हायची जिम्मेदारी तुमची, जबाबदारी तुमची. एकदा तर तुला संधी दिली ना, पण आता यावेळेस थांब, एवढं म्हटलं असतं. एकदा मला विधान परिषद दिली, मी पक्षाचा ऋणी आहे, कायम ऋणात राहणार. कारण माझी लायकी नव्हती असं मी समजतो. माझ्याकडं तेवढा पद, पैसा, प्रतिष्ठा, माझा फार मोठा समाज नाही, माझं फार मोठं राजकीय वलय नाही, माझी फार मोठी उपयुक्तता नाही. पण पक्षातली जी उपयुक्तता मला वाटायची की हा माझा पक्ष आहे, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, हा शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणारा पक्ष आहे, पुरोगामी पक्ष आहे. काही लोक असं म्हणतात की पक्षाला अमोल मिटकरींनी बऱ्याचदा अडचणीत आणलं. काही लोक म्हणतात अमोल मिटकरींचं वागणं पक्षाला अडचणीत आणण्यासारखं होतं. अरे मी खरात बाबाच्या भक्ता इतका तर अडचणीत नाही आणलं ना पक्षाला. खरात बाबाचे कोण कोण भक्त पक्षामधले आहेत त्यांनी जेवढं अडचणीत पक्षाला आणलं किंवा प्रतिमा मलिन केली तेवढं तर चूक माझ्याकडून झालेली नाही. किंवा त्याचा 1 लाखाचा चिंचोका विकत घेतला नाही मी, किंवा मी माझ्या अभिषेक रक्ताची केले नाहीत त्याच्या आश्रमामध्ये. म्हणजे ज्या लोकांनी हे केलं ते सत्य येईल समोर. मी तुम्हाला सांगतो अजितदादाच्या विमान अपघाताचं सत्य आता 80% बऱ्यापैकी आमच्या लक्षात आलं आहे काय आहे. थोडं दिवस जाऊ द्या, खरं खोटं जनतेच्या समोर येणार आहे. ते काही इतक्या लवकर संपणार नाही. मला विधान परिषद दिली नाही म्हणून मी नाराज नाही आहे. जे ट्रोल करतायत त्यांना मला परत सांगायचं आहे की तुमचे 40 पैशाचे लावारिसपणा जरा बाजूला ठेवा. मी खरं हे आहे की माझी खदखद ही आहे की मी जर निष्ठेनं माझं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कोणी अटॅक केला त्याला तितक्या तोडीमोडीत उत्तर देण्यासाठी अगदी माझ्या गाडीची काच फुटेपर्यंत, माझ्या घरावर मोर्चे येईपर्यंत जर केलं असेल तर ही जागा सुटताना फक्त एखादा फोन, एखादा मॅसेज तरी पक्षातल्या लोकांकडून अपेक्षित होता की आता पुढं पक्षाच्या संघटनेत काम करायचं. आता स्टार प्रचारक होतो मी, काढलं गेलं. दादांनी परत मला संधी दिली म्हणजे स्टार प्रचारक म्हणून घेतलं. मुख्य प्रतोद केलं होतं अजितदादांनी मला विधान परिषदेचं, तेही पद माझं काढलं गेलं. मुख्य प्रवक्ता पदापर्यंत मी गेलो होतो. तर याच्या बोलण्यानं म्हणजे एखादा अजितदादांवर कमरेच्या खाली बोलणारी जी काही पिलावळ होती मध्यंतरीच्या काळात, उठले की अजितदादा उठले, त्यांच्यावर एकाचं तोंड उघडत नव्हतं. अशा वेळेस त्यांना आम्ही ठोकून काढायचो. त्यावेळेस कोणतं वादग्रस्त विधान होतं. माझा नेता जर अजितदादा आहे आणि त्या नेत्याबद्दल जर कोणी अपशब्द बोलत असेल तर त्याला त्याच ताकदीनं उत्तर देणं हा माझा मावळ्याचा धर्म सांगतो. मी जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तर मला सॅलरी सोल्जर व्हायचं नाही आहे, मला सोल्जर व्हायचं आहे. मध्यंतरी पण तुम्ही बघा 42 जागा आल्या. त्या PR एजन्सी होती आमची डिझाईन बॉक्स, ते श्रेय घ्यायला लागली. त्यावेळेस मी फक्त लेख लिहिला एका पेपरला लोकसत्ताला की यशाचं डिझाईन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे, ते कोणा PR एजन्सीचं नाही. त्यावेळेस आमच्या वरिष्ठांना वाईट वाटलं. मी दादासाठी लढणारा होतो कारण दादानी मला शेणातले हात माझे पेनाला लावलेत. हे उपकार मी दादाचे कधीच विसरू शकत नाही. माझ्या अंगातला शर्ट जो दिसते ना, हा सुद्धा अजितदादांच्या पुण्यामुळे आहे. त्याच्यामुळं त्या माणसासोबत आमचं इमान मरेपर्यंत कायम आहे. 28 जानेवारीला दादा गेले. त्याच्यानंतर मला हळूहळू हे जाणवायला लागलं की पक्षामध्ये आता आपला उपयोग नाही आहे, की पक्ष आपल्याला आता तेवढं काही स्वीकारताना दिसत नाही. पक्ष आपल्याला कोण्या मुवमेंटमध्ये घेत नाही. आपण पक्षाचे सरचिटणीस होतो, कोण्या पक्षाच्या मिटिंगला नसतो. पक्षाचा कुठलाही नेता आपल्याशी बोलत नाही. पक्षाचे आमदार आपले मित्र आहेत, पण त्या आमदारांनाही काही वाईट वाटलं नाही. याच्यापेक्षा काय दुर्दैव पाहिजे